नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकाची पेरणी केलेली आहे। तर आता कोथिंबीर या पिकाची पेरणी केल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना पडणारा सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे की जे अनावश्यक तण आहे तर त्या तणाचा नायनाट आपण कशा पद्धतीने करायचा। कारण काय होतं ना की मेथी असेल किंवा धना असेल तर या पिकांमध्ये व्यापारी आल्यानंतर सगळ्यात अगोदर बघतात की यामध्ये गवत असेल किंवा तणांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात झालेला आहे आणि त्यांना तसंही पीक आपलं कमी भावात मागायचं असतं, त्यामुळे ते काही ना काही पॉईंट काढत असतात। तर तुम्ही जर आपलं पीक व्यवस्थित वाढवलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव हे मिळणार आहेत। तर चला मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते की आपल्याला नेमकं कोणतं तणनाशक फवारायचं आहे आणि त्याचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। तर चला आपण जाणून घेऊयात की नेमकं आपल्याला कोणतं तणनाशक हे फवारायचं आहे आणि ते किती दिवसानंतर फवारायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, धना या पिकासाठी तुम्हाला जे आपण कांद्यासाठी तणनाशक वापरतो ना, गोल आणि टर्गा, तर तेच तुम्हाला या पिकासाठीही घ्यायचं आहे। परंतु इथे वापरण्याची मात्रा वेगळी आहे आणि वेळही वेगळा आहे। तर तुम्हाला नेमकं तणनाशक फवारायचं केव्हा आहे हे अगोदर आपण जाणून घेऊयात। तर तणनाशक फवारण्याची जी वेळ आहे ना, तर आता तुम्ही नॉर्मली बघू शकता की धन्याला आपल्याला दिवसाआड पाणी देण्याची गरज असते आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की धना हे जे पीक आहे ना याची मरही खूप जास्त प्रमाणात होते। तर मर होऊ नये यासाठी जर तुम्हाला सविस्तर माहितीचा व्हिडिओ हवा असेल ना की नेमकी आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे पेरणीपासून, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। नक्कीच यावरती मी सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवून देईल। तर आता आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात की आपल्याला तणनाशक नेमकं हे केव्हा फवारायचं आहे। तर पेरणी केल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी पाणी दिलं तर त्यानंतर परत तुम्हाला डायरेक्ट पाचव्या दिवशी जेव्हा तुम्ही पाणी देणार आहे तिसरं पाणी, तर तिसरं पाणी दिल्यानंतर तुम्हाला फवारणी ही करायची आहे। जर तुम्ही समजा सकाळी पाणी दिलं आहे तर 4च्या दरम्यान तुम्ही फवारणी करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारणी करू शकता 6व्या दिवशी। तर तुम्हाला तिसरं पाणी दिल्यानंतर फवारणी ही करायची आहे तणनाशकची। तर आता मेन म्हणजे की नेमकं आपल्याला कोणतं तणनाशक फवारायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला गोल आणि टर्गा हे फवारायचं आहे। तर गोलचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला 12 ml घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी आणि टर्गा सुपर हे जे औषध आहे याचंही प्रमाण तुम्हाला 12 ml असं घ्यायचं आहे। यामुळे खूप छान पद्धतीने रिझल्ट येणार आहेत आणि हे औषध तुम्हाला 6व्या दिवशी फवारायचं आहे किंवा 5व्या दिवशी जेव्हा तुम्ही पाणी देणार आहेत तर 5व्या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल की बाबा वापसा झाली आहे जमिनीमध्ये तर त्यावेळेसही तुम्ही फवारू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला धना या पिकासाठी फवारणी करायची आहे। आता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि या पुढचे येणारे आपले शेतीविषयक व्हिडिओज बघण्यासाठी आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। तर चला भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघत आहेत तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे, त्यानुसार मला माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवता येतील की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते पिके घेतले जातात। तर नक्की मला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते।